श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा। अभंग 1136। बेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे। दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटुली पंढरीची। भुकेली या बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची। तुका म्हणे मज लागली से भूक, धावली श्रीमुख दावी देवा। हे पंढरीनाथा, तुझ्या भेटीसाठी माझ्या मनाला आस लागली आहे, म्हणून मी रात्रंदिवस तुझी वाट पाहत आहे। पौर्णिमेचा चंद्र चांदणे चकोराला जीवन आहे, तो जसा चंद्राची वाट पाहतो तसा मी तुझी वाट पाहत आहे। दिवाळीच्या सणाकरिता माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीतरी न्यायला येईल अशा आशेने विवाहित स्त्री वाट पाहत असते, त्या उत्कंठेने मी तुझी वाट पाहत आहे। भुकेलेले ताने बाळ दूध पिण्यासाठी ज्या आतुरतेने आईची वाट पाहत असते, तशी मी वाट पाहत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुझ्या दर्शनाची अतिशय भूक लागली आहे, म्हणून तू धावत येऊन मला दर्शन दे। 1137। आले संत पाय ठेविती मस्तकी, इह उभय लोकी सरता केलो। वंदिन पावले लोळेन चरणी, आजी इच्छा धनी फिटईल। अवघी पूर्ण पूर्व पुण्य झाली सानुकूळ, अवघेची मंगळ संत भेटी। तुका म्हणे कृतकृत्य झालो देवा, नेने परी सेवा डोळा देखे। संत आले माझ्या मस्तकाला, त्यांचे पाय लागतील, त्यांच्या कृपेने मी इह परलोकीची कृतार्थ होईन। मी कृतज्ञ भावनेने पुन्हा नमस्कार करीन, त्यांच्या पवित्र पायांवर लोळण घेईन। आज माझी इच्छा पूर्ण झाली, जन्मोजन्मीची पूर्व पुण्य अनुकूल झाली, म्हणून संतांचे दर्शन होऊन सर्व मंगल झाले। तुकाराम महाराज म्हणतात, देवा आज मी कृतकृत्य झालो। सेवा धर्माचे ज्ञान नसताना जशी केली, त्या सेवेने संतांची भेट झाली। 1138। करी धंदा परी आवडती पाय, प्रीती सांगो कायने ना देवा। रूप डोळा देखे सदा सर्व काळ, संपादितो आळ परपंचाचा। नेमून ठेविला कारया कारणी, आमुची ते वाणी गुणवदे। मनासी उत्कंठा दर्शनाचा हेवा, नाही लोभ जीवा धनधान्य। उसंती तो पंथ वेठीची या परी, जीवन सूत्री दोरी पाशी ओढे। तुका म्हणे ऐसे करीतो निर्वाण, जीव तुम्हा भिन्न नाही माझा। 1138। देह पोषणासाठी परपंचाचा धंदा करीत असलो तरी मला देवा तुझ्या चरणाची आवड आहे। माझी प्रीती तुझ्यावर आहे, हे तू जाणून का जाणत नाही। सदा सर्व काळ तुझ्या पायाचे चिंतन करीत असतो, पण परपंच करण्याचे वरवर सोंग संपादन करतो। परपंच करीत असल्याचा आरोप ऐकून घेतो, पण मनातून परमार्थाची ओढ असते। कार्याप्रमाणे इंद्रियांनाही कामे नेमून दिली, माझी वाचा मात्र तुमचे स्तुती गीत गात आहे। मला केवळ देवा तुझ्या दर्शनाची आस आहे, त्या वाचून संसारातील कसलेही लोभ इच्छा आकर्षण नाही। वेठ बिगारीवर काम करणाऱ्या मजुरांप्रमाणे मी संसार करीत आहे, त्याला माझे रमत नाही। माझ्या जीवनाचे सूत्र तू आहेस, म्हणून माझे मन तुझ्याकडे ओढ घेत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, ओ देवा आता निर्वाणीने सांगतो की तुमच्यापासून माझा जीव भिन्न नाही। 1139। कारे माझी पोरे म्हणतशील ढोरे, माय बाप खरे काय एक। कारे गेले म्हणून करीसी तळमळ, मिथ्याची कोलाळ गेली याचा। कारे माझे मनशील गोत, न सोडविती दूत यमा हाती। कारे मी बळिया म्हणविसी ऐसा, शरणापाशी कैसा उचलविसी। तुका म्हणेन धरी भरवसा काही, वेगी शरण जाई पांडुरंगा। माझी पोरे माझी बाळे माझी गुरे ढोरे असे का म्हणतोस, तुझे मायबाप तरी तुझे खरे आहेत का। मेलेल्यांविषयी हळहळतो बसतो, खोटेपणाने आक्रोश करतोस। सर्व सगळे सोयरे नातलग माझे आहेत असे का म्हणतोस। हे लोक तुला यमदूताच्या हातून सोडवणार नाही। स्वतःला मोठा बलवान समजतोस, मग तुला मेल्यावर चितेवर उचलून का ठेवावे लागते। तुकाराम महाराज म्हणतात, या नाशवंत गोष्टीचा विश्वास धरू नको, सत्य स्वरूप पांडुरंगाला शरण जा। 1140।
हे करुणा करा, मी तुझा धावा करीत आहे, मला सोडविण्यासाठी लवकर ये. माझी करुणा वचने ऐकून नारायणाने उतावीळ होऊन भेटण्यास यावी. देवा, मागे पुढे सर्व ठिकाणी ओसाड झाले आहे, म्हणून तुमच्या चरणी श्रद्धा ठेवून वाट पाहत आहे. अहो विठ्ठला, माय बापा, आता उशीर करू नका. तुझे दर्शन एवढेच राहिले आहे, बाकी जग शून्यवत झाले आहे. देवा, माझ्यावर कृपा करून आपले समचरण दाखवा. 1141. न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित, ऐसे परीचे एक एका भावे. धातू पोसोनिया आनिका उपदेश, अंतरी तो लेश प्रेम नाही. न मनी ते योगी न मनी ते हरिदास, दर्शने बहुवस बहुता परींची. तुका म्हणे तया न मन बाह्यात करी, आवडती परी चित्तशुद्धी. मी असे ज्ञानी आणि पंडित यांना मानित नाही, जे एका भावाने बोलतात, कृती मात्र पूर्णपणे भिन्न प्रकारची करतात, सर्वाठाई ईश्वर वास करतो असा उपदेश करतात आणि आपल्या देहाचे पोषण करतात. इतर जीवांविषयी त्यांच्या मनात लेश मात्र प्रेम नसते. मी अशा योग्यांना हरिदासांना मानित नाही, ज्यांच्याकडे माया शब्दाचे शाब्दिक ज्ञान भरपूर असते. अशा लोकांना मी दुरून नमस्कार करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला शुद्ध अंतकरणाचे लोक आवडतात. 1142. कासया पाषाण पूजितसा पितळ, अष्टधातू खळ भावे विन. भावची कारण मोक्षांचे साधन बोलियेले. काय करील जपमाळा कंठमाळा, करीशी वेळोवेळा विषय जप. काय करशील पंडित हे वाणी, अक्षराभिमानी थोर होय. काय करशील कुशळ गायन, अंतरी मळीन कुबुद्धी ते. तुका म्हणे भावना ही करीसी सेवा, तेने काय देवा योग्य होशी. हे पापी माणसा, मूर्तीमध्ये वास करणाऱ्या देवाविषयी श्रद्धाभाव तुझ्या मनात नसेल तर पाषाण पितळ अष्टधातू यांनी बनविलेल्या देवमूर्तीचे पूजन कशाला करतोस. मनुष्याचे पाप क्षालन आणि पुण्य संचय यासाठी मनात श्रद्धाभाव हेच एकमेव कारण आहे. मोक्षाचे साधन तेच आहे. वेळोवेळी भोगाचे विचार करतोस. वरवर रुद्राक्षमाळा तुळशीमाळा यांनी केलेला जप काय कामाचा. तुझी पांडित्यपूर्ण बडबड पारमार्थिक लाभ मिळवून देणार नाही. अक्षरज्ञानी म्हणून अभिमान वाढेल असा अंतरात पापवृत्ती जोपासणारा कुमती कौशल्य असून उत्तम गायन करू शकत नाही. सात्विकता श्रद्धा नसेल तर सेवा करूनही देवाचा आवडता कसा होशील. 1143. शिळाजया देव तैसा फळे त्याचा भाव, होय जतन ते गोड अंतराय येती नाड. देव जोडे भावे इच्छेचे ते प्रेम घ्यावे, तुका म्हणे मोड दावी तैशी फळे आली व्हावी. ज्याच्यासाठी देव एक पाषाण मूर्ती आहे, त्याला त्याच्या भावाप्रमाणे फळ मिळते. सात्विकतेने हे जतन करणे चांगले. त्यात अंतर पडले की विघ्ने येतात. हा श्रद्धेचा विषय आहे. देव प्राप्तीसाठी भाव पाहिजे. देवाचे प्रेम पाहिजे असेल तर आधी देवाला प्रेम द्यावे, मग ज्याप्रमाणे तुमचे प्रेम असेल तसे तुम्हाला प्राप्त होते. ज्या जातीचा अंकुर असेल त्या जातीची झाड वाढते व त्याच जातीची फळे येतात. 1144. अंतरीचे गोड राहो आवडीचे कोड, संघटने येती संगा गुणदोष मनभंगा. उचिताच्या कळा नाही कळत सकळा, तुका म्हणे अभावना भावी मूळ ते पतना. अंतरात ज्याची गोडी असते ती आवड पुरवण्यासाठी बाह्य अंगाने पूर्णतेने प्रयत्न होत असतात. यासाठी एकांतात राहावे, देवाचा ध्यास असावा. इतरांची संगत मनोभंगाला कारण होते. हृदय विषण्ण होते, म्हणून इतरांशी सलगी करू नये. कित्येक लोकांना अंतरीची आवड, त्याप्रमाणे इच्छापूर्ती कशी करावी या संबंधीचे उचित अनुचित ज्ञान नसते. त्यामुळे मनस्ताप होतो. लोकांच्या बोलण्यातून संत भगवंत वेद पुराणे याविषयी अश्रद्धा निर्माण होते आणि ती श्रद्धा माणसाचा घात करत असते, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1145. कासयाजी ऐसा माझे माथा, भार तुम्ही देवा संत जन. विचित्र विंदानी नाना कळा खेळे, नाचवी पुतळे नारायण. काय वानरांचे अंगीची ते शक्ती, उदका तरी ती वरी शिळा. तुका म्हणे करी निमित्याची आड, चेष्टवनी जड दावी पुढे. 1145. देवा, संत सज्जनांनो, माझ्या माथ्यावर हा कर्तृत्वाचा भार कशाला ठेवता. अहो, हा नारायण निरनिराळ्या कलागुणांनी आणि चातुर्याने खेळतो. तोच हे पुतळे नाचवितो, तोच सृष्टीनियम चालवितो. सेतुबंधनाचे वेळी उदकावर शिळ्या तरल्या, ही काय वानरांची शक्ती होती का. तो रामचंद्र प्रभूचा महिमा होता. तुकाराम महाराज म्हणतात, देव कोणाला तरी निमित्त करतो, त्याला पुढे करून सर्व जड चेतन त्याच्याद्वारे खेळवतो.
1146 पाया पडावे हे माझे भांडवल, सरती हे बोलट कोठे टापाई. तरी हे सलगी कौतुक केले, लढीवाळ दाखुले असे बाळ. काय उणे तुम्हा संतांची घरी, विदित या परी सकळही. तुका म्हणे माझी उचित हे सेवा, नये करू ठेवा ठेवी काही. संत सज्जनो नांनो, तुमचे पाया पडावे हे तर पारमार्थिक हित साधण्याचे माझे भांडवल आहे. तुमच्या चरणांजवळ माझ्याकडून स्तुतीचे बोल कसे यथार्थ होतील. तुमची सार्थ स्तुती करणे मला शक्य नाही. तुम्ही मनात महान आहात, मी नगण्य आहे, तरी मी सलगी करून कौतुक केले, कारण मी तुमचे लहान बालक आहे. तुम्हा संतांच्या घरी काय उणे आहे. तुम्हाला माझ्याबद्दल सर्व ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत जन हो, तुमची सेवा हेच माझे हित आहे, म्हणून तेच करावे, अन्य उद्योग करू नये. 1147 वदवावी वाणी माझी कृपावंता, वाघ पुष्पे संता समर्पिशी. सर्व संकटाचा तुम्हा परिहार, घालावा म्या भार पांडुरंगा. एकसरे चित्त ठेवून या पायी, झालो उतराई होतो तेनी. तुका म्हणे येथे झाले अवसान, काया वाचा मन वेचूनिया. देवा, माझ्या वाणीतून बाहेर पडलेली शब्द पुष्पे संतांना समर्पित व्हावी, अशी संत स्तुतीची वचने होतील असे करा. माझ्या सर्व संकटांचा परिहार व्हावा, म्हणून मी सर्व भार तुमच्यावर टाकावा, एवढे मला कळते. माझे चित्त तुमच्या पायावर गुंतून मी ऋणमुक्त झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी काया ठेवून वाचा मन यांना तुझ्या पायी खर्च करून मी पणाचा शेवट केला आणि कर्तव्य पार झालो. 1148 नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वाद हित तुमची या. कृपेचा ओरसन समाये पोटी, म्हणून उफराटी वचने ही. तुमची उष्टावळी ते माझे भोजन, झाडावे अंगण केरपुंजे. परी ऐसे पुण्य नाही माझे गाठी, जेने पडे मिठी पायांसवे. तुका म्हणे राहे आठवण चित्ती, ऐसी कृपा संती केली तुम्ही. तुमच्या पायावर मस्तक ठेवावे हेच माझे कल्याण आहे, आणि तुमच्या आशीर्वादाने माझे हित होणार आहे. कृपेचा पाना तुम्ही सोडला तो पोटात मावत नाही, म्हणून अशी उफराटी वचने बोलतो. संत जन हो, तुमचे उष्टे माझे भोजन आहे. तुमचे अंगण झाडावे, केर काढावा, हे माझ्यासारख्या दासाचे काम आहे. संत मंडळींनो, हे सर्व मी करेन, पण ज्यामुळे तुमच्या पायाची मिठी पडेन असे पुण्य माझ्या गाठी नाही. माझ्या चित्तात देवाची सतत आठवण राहील, अशी कृपा संतांनी माझ्यावर केली आणि आपल्या पायाजवळ जागा दिली, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1148 1149 काय नाही माता गौरवित बाळा, काय नाही लळा पाळीत ते. काय नाही त्यांची करीत ते सेवा, काय नाही जीवा गोमटे ते. अमंगळपणे कंटाळा न धरी, उचलोनी करी कंठी लावी. लेववी आपुले अंगे अलंकार, संतोषावे फार देखोनिया. तुका म्हणे स्तुती योग्य नाही परी, तुम्हालाच थोरी अंकितांची. 1149 देवा, आई आपल्या मुलाला नटवीत सजवीत नाही का. बालकाचे हट्ट पुरवीत नाही का. त्याची सेवा करीत नाही का. तिचे बाळ तिला गोजीरवाने सुंदर वाटत नाही का. आपले बालक मातीत खेळून मळले तरी त्याचा कंटाळा न करता, अमंगळ न म्हणता उचलून हृदयाशी धरते. ती मुलाला अलंकार घालून सजवते व त्याच्याकडे पाहून आनंदित होते. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनो, तुमची स्तुती करावी अशी माझी योग्यता नाही. माझे अहित झाले तर तुम्हास वाईट वाटेल. 1150 माझी या मी पणावरी, पडो पाशान, जळो हे भूषण नाम माझे. पापा नाही पार दुःखाचे डोंगर, झालो ए भूमीसी ओझे. काय विटंबना सांगो किती, पाशान फुटती ऐसे दुःख. नर नारी सकळ उत्तम चांडाळ, न पाहती डोळा माझे मुख. काया वाचा मने अगटित करणे, चर्मचक्षु हात पाय. निंदा द्वेष घात विश्वासी व्याभिचार, आणिक सांगो किती काय. लक्ष्मी मंदे माते घडले महादोष, पत्नी दोन्ही भेदाभेद. पितृवचनी घडली अवज्ञा अविचार, कुटिळ कुचरवादी निंद्य. आणि किती सांगो ते अवगुण, नवळे जीवा कापे मन. भूतदया उपकार नाही शब्दाधीर, विषयी लंपटी शब्दहीन. संत महानुभव एकाव उत्तर, अवगुण विचार वृद्धी पापा. तुका म्हणे सरते करा पांडुरंगी, शरण आलो माय बापा. माझ्या अहम
पणावर दगड पडो, जगात नावलौकिक झाला आहे त्याला आग लागो, माझ्या पापाची गणती नाही म्हणून दुःखाचे कडे माझ्यावर कोसळले आहेत. त्यामुळे या धरतीला माझा भार झाला आहे. माझ्या फजितीची कर्मकहाणी काय सांगू, माझे दुःख ऐकून दगडाला पाझर फुटेल. समाजातील सगळे नारीनर उत्तम असो वा चांडाळ माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. काया वाचा मनाने हातपायांनी चर्मचक्षुनी लोकांची निंदा, विश्वासघात, द्वेष, व्यभिचार अशी पापे केली. संपत्तीच्या मदाने मातलो महादोष घडले. दोन्ही पत्नीमध्ये चांगली वाईट असा भेद केला. पितृवचनाची अवज्ञा घडली. अविचार घडला. कुटिलता, कुचरपणा, वाद, निंदे, विचार हे आहेत. माझे अवगुण सांगताना जीभ वळत नाही. मनाचा थरकाप होतो. भूतदया पकार कधी मी केला नाही. विषयाच्या ठिकाणी मी सांगवत नाही इतका अत्यंत लंपट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संत सज्जननो, अद्याप मी अविचारी अवगुणी आहे. पापाची वृद्धी होत आहे. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझी विनंती पांडुरंग चरणी निवेदन करून विठ्ठल माझा अंगीकार करील असे करा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.